झी 24 तास एक पाऊल पुढे। पुणे महापालिकेमधील 2 नगरसेविका, पण या दोघींना त्यांच्या मूळ कामाचा विसर पडला। या दोघीही शिक्षक आहेत, त्यातही एकाच संस्थेत। दोघेही काही दिवस रजेवर जातो असे सांगून वर्षानुवर्ष रजेवर आहेत। अखेर वैतागलेल्या संस्थेनं या दोघींना निलंबित केलं। या 2 नगरसेविकांच्या राजकारण प्रेमाची आणि त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या परवडीची ही गोष्ट। राष्ट्रवादी काँग्रेसशी संलग्न असलेल्या नगरसेविका अश्विनी कदम यांची ही दुसरी टर्म आहे। कदम राजकारणात नंतर आल्या, आधीच्या त्या शिक्षिका होत्या अशासाठी की त्या काम करत असलेल्या सेवा सदन संस्थेनं त्यांना निलंबित केलंय। कारण राजकारणात आल्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ शिक्षकी पेशाचा जवळपास विसरच पडला। 2007 मध्ये कदम नगरसेविका झाल्या, त्यानंतर त्या सातत्यानं रजेवर आहेत। जुलै 2011 नंतर आज तागायत त्या शाळेत फिरकलेल्याच नाहीत। महापालिकेची फेब्रुवारी 2012 मध्ये झालेली निवडणूक लढवताना तर त्यांनी या सगळ्यावर कळसच केला। निवडणूक काळात कदम यांनी रजा घेतली खरी, पण त्यासाठी कारण दिलं होतं प्रकृती अत्यवस्थ असल्याचं। अत्यवस्थ असलेली व्यक्ती निवडणूक लढवते, प्रचार करते आणि निवडून देखील येते, हे कोडं संस्थेला उलगडलं नाही। निवडणूक लढवण्यासाठी अत्यवस्थ असल्याचं कारण देणारी व्यक्ती विद्यार्थ्यांना काय धडे देणार, हा प्रश्नही त्यातून पुढे आलाच। त्यातच पुन्हा नगरसेविका झाल्यामुळे पुन्हा शाळेला दांड्या सुरू होणार हे स्पष्ट होतं। या प्रकाराला कंटाळलेल्या संस्थेनं त्यांना निलंबित केलं। चौकशी समिती नेमताना त्यांना आम्ही निलंबित केलं आहे। संस्थेचा पूर्ण अधिकार आहे तो, त्या अधिकारात आम्ही त्यांना निलंबित केलं। हाच प्रकार भाजप नगरसेविका मेधा कुलकर्णी यांचा देखील आहे। मेधा कुलकर्णी तर या प्रकारात अश्विनी कदम यांच्यापेक्षा एक पाऊल पुढेच आहेत, कारण नगरसेवक पदाची त्यांनी हॅट्रिक केली आहे। त्यामुळे त्यांच्या रजा देखील जास्त आहेत। किती तर 2005 पासून, म्हणजे तब्बल 7 वर्ष त्या रजेवर आहेत। अखेर संस्थेनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली। संस्थेची ही कारवाई अन्याय करणारी आहे असं कुलकर्णी यांचं म्हणणं आहे। एखाद्या माणसाला सक्तीने पहिल्यांदा रजा घ्यायला लावायची आणि नंतर राजीनामा देण्याविषयी त्याचं इतकं मनोबल खच्ची करायचं, मला असं वाटतं की हा अन्याय आहे। रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या सेवा सदन संस्थेनं 100 पार केली आहे। संस्थेच्या वयाप्रमाणे लौकिक देखील मोठा आहे। मात्र या दोघी शिकवत असलेल्या विषयात विद्यार्थी नापास होत आहेत आणि दोघी रजेवर असल्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या शिक्षकाची नियुक्ती देखील करता येत नाही। त्यामुळे संस्थेची 100% निकालाची परंपराही खंडित होतीये। या सर्व प्रकरणामध्ये आणखीन एक गंभीर प्रकार दडला आहे, तो म्हणजे कारवाई टाळण्यासाठी आणला जात असलेला दबाव। राजकीय पक्ष, नेते आणि शिक्षण क्षेत्रातील संघटना अशा सर्व माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न या नगरसेविकांकडून होत आहे। या दबावाला संस्था अद्याप तरी बळी पडलेली नाही। मात्र हे दबाव तंत्र असंच चालू राहिल्यास भविष्यात या प्रकाराला वेगळं वळण मिळू शकतं। त्यामुळे या नगरसेविकांच्या पक्षांकडून या प्रकाराची दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।